नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपण आज आलेलो आहोत ज्या शेतामध्ये की जिथं आलेलो आहोत तिथं आपण आज मुहूर्त केलेला आहे. तिथं आपण भात पेरणी करणार आहोत आणि भाताची जात जी आहे ती आहे शुभांगी. त्या शेतामध्ये आपण उडीद केला होता आणि उडीद काढणी झाल्यानंतर आपण इथं सगळी मशागत केलेली आहे, नांगरणी झालेली आहे, पुरी मारलेली आहे. ह्याच्यामध्ये आम्ही बकरी पण बसवून घेतलं होतं आणि 3 ट्रेलर ह्याच्यामध्ये शेणखत सुद्धा सोडलेलं आहे. तर हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेला आपण भाताची पेरणी करू, तर भाताची पेरणी आपण गेल्या वेळेला बैलांनी केली होती, पण यावेळेला आपण ट्रॅक्टरनी पेरणी करणार आहोत. तर भाताच्या पेरणीचा मुहूर्त करून घेऊ, आपल्याला 5 टोकणं घालून घ्यायची, आपण पूजा करून घेतलेली आहे. मी पण तेच म्हणले, पडलेले उडीद जरी गोळा केल्यास एक पोतं आरामात झालं असतं. एवढा उडीद पडला होता आणि छान उगवलं होतं, जणू का पिकाला ठेवावं असं इतकं उगवलं होतं की नाही. आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या शेतीमध्ये आणि शेतीमध्ये आपण ऊस निघाल्यानंतर पाला कुट्टी करून मग आपण मशागत करून आपण ह्याच्यामध्ये केला होता हरभरा काढून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण मशागत केलेली आहे. या शेतीमध्ये सोयाबीनचा आज मुहूर्त करणार आहोत. पण सांगायचं झालं तर या शेतीमध्ये पुराचं पाणी भरपूर येतं, पण शेती जसं की म्हणतो आपण एक जुगार आहे. पूर जर आलाच तर सोयाबीन जाण्याचे चान्सेस भरपूर आहेत, पण तरीसुद्धा आशेवर दुनिया कायम पूर येणार नाही अशी एक आशा आहे. आणि जर नाही आला पूर तर सोयाबीनचं पीक आपल्याला छानपैकी मिळेल. आपण इथं केलेले आहे 4.5 फुटी सरी आणि आपण सरीमध्ये करणार आहोत ऊसाची लागण आणि आता आपण बोदावर करणार आहोत सोयाबीनची टोकन. लास्ट आणि बेस्ट आपण आलेलो आहोत भुईमुगाची शेती जिथं आपण केली होती. शेतीमध्ये भात आणि उरलेल्या 2 जागेला आपण सोयाबीन करत आहोत. आज आपल्याकडे आलेला आहे ट्रॅक्टर पेरणीसाठी. तुम्हाला दाखवतो त्याची प्रोसिजर कशी आहे. हल्ली मजूर मिळत नाही आहेत पेरणीसाठी, तर पर्याय नाही आहे की आम्ही ट्रॅक्टरनीच पेरणी करून घ्यावी. हे पण भरपूर बसते याच्यात, अजून 1 का 2 बसतील, मला वाटतं सगळं बसते. 18 किलो आहे ते. इथे एका वेळेला आपल्याला लागवड आणि भाताची पेरणी दोन्ही सुद्धा करता येतं. कन्सेप्ट खूप आवडली मला. चला पेरणी चालू आहे. थोड्या वेळात पेरणी पण संपेल, कारण मशीननं म्हटल्यानंतर काम फास्ट होते. हा जो भात आहे तो आम्ही प्युअर विक्रीसाठीच करतो. आतापासून कमी झालं काय हरकत नाही, कारण गेल्या वेळेला बऱ्याच जणांना तांदूळ मिळाला नाही यांच्याकडचा, कारण प्रतिसाद मला उत्तम होता आणि याही वर्षी मला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.